नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मंडळी, दोन महत्वाच्या गोष्टी दाखवायच्या आहेत आणि काही संवाद मला आपल्याशी साधायचा आहे. एक घटना आपण सगळ्यांनी पाहिली असेल. नांदेड जिल्ह्यातल्या एका मुलीची, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या त्याच्या परिवारानं केली. याला ऑनर किलिंगचा भाग म्हणून मांडल्या गेलं. ऑनर किलिंग कशी वाईट आहे याबाबत देखील चर्चा झाली. मला मान्य आहे, आपल्या मुलीचा आपल्या पसंतीच्या ठिकाणी विवाह होत नाही, ती अन्य कोणाशी तरी प्रेम करते आहे. या रागापोटी तिच्या आईवडिलांनी अथवा कुटुंबियांनी आपल्याच लेकराची हत्या करायला नकोय, हे मला मान्य आहे. आणि असा प्रकार मुळातच वाईट असतो, तो अमानवीय असतो, हे देखील मला मान्य आहे. पण त्यासोबत काही प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित होत आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. ज्या मुलांना याचा राग येतो ना, त्यांनी कृपया या प्रश्नाची उत्तरं द्यावी. वय वर्ष 0 दिवस ते वयाच्या 20-22 वर्षापर्यंत तुमचे मायबाप तुम्हाला अत्यंत लाडाकोडात तळहातावरच्या फोडासारखं वाढवतात. शाळेचं शिक्षण, महाविद्यालयाचं शिक्षण, तुमची फीस स्वतःच्या पोटाला चिमटा काढून भरतात. प्रसंगी आपल्या अंगावर फाटके कपडे असले चालतील, पण आपल्या लेकरांच्या अंगावर मात्र चांगले कपडे असले पाहिजेत याची काळजी घेणारे तुमचे मायबाप. लक्षावधी रुपयांची फीस भरणारे तुमचे मायबाप. अहो, आता साधी मॉन्टेसरीची फीस लाखावर गेली आहे. शालेय शिक्षण करायचं म्हटलं तरी 15 लाखाचा हिशोब नुसता शाळेत भरायचा पूर्ण होतो. 15 लाख रुपये शाळेचे आणि तेवढेच पुढच्या महाविद्यालयीन शिक्षणाचे. 30 लाख रुपये एक मायबाप कसे उभा करत असतात त्यांना ठाऊक आहे. प्रश्न पैशाचा नाही आहे, प्रश्न पैसा खर्चताना असलेल्या भावनेचा आहे. माझं लेकरू उभं राहावं, माझं लेकरू सशक्त व्हावं, त्याचं आयुष्य सुजलाम सुफलाम व्हावं अशी अपेक्षा त्या मायबापाची असते. म्हणूनच आपल्या अंगावरच्या फाटक्या कपड्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या अंगावर चांगले कपडे असतील यासाठी ते प्रयत्न करतात. प्रसंगी आपल्या पोटाला भाकरी कमी खातील, पण तुम्हाला तुमच्या मेसचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत यासाठीची व्यवस्था करतात. एवढ्या जीवाचा उभा देह करेपर्यंत हा देह तिळ झिजत असतो आणि त्याचा जराही विचार न करता 18-20 दिवसाच्या प्रेमात तुम्हाला एखादा माणूस आपला वाटतो. मायबापाच्या जीवाची हत्या करताना, त्यांच्या प्रेमाची हत्या करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, हा प्रश्न माझ्या समोर आहे. एखाद्या विषयामध्ये आपण खूप प्रेमाने मन लावून वाढवतो, तेव्हा ते झाड सुकू नये याची व्यवस्था आपणच बघत असतो ना. मायबापाला आपल्याविषयी हीच भावना असते. माझी माध्यमांना ही विनंती आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही ऑनर किलिंगच्या अशा प्रकारासाठी कुटुंबियांना जबाबदार धरत असता, मायबापांना जबाबदार धरत असता, तेव्हा या टोकाच्या वेळेला येण्यासाठी मायबापाची अवस्था काय झाली असेल याची ही जाणीव त्यांच्या अपत्यांना करून देणार. ऑनर किलिंग सारखे प्रकार नक्कीच वाईट आहेत, नक्कीच वाईट आहेत. तो गुन्हा आहे. एखाद्या जीवाची हत्या करणं हा गुन्हा आहे. पण ती हत्या करण्याची वेळ का येते? अहो, तुम्ही साधा चोर पकडला तर त्याच्या हेतूविषयी चौकशी करता. कोणत्याही गुन्ह्यातल्या व्यक्ती दारूच्या अंमलाखाली असेल तर त्याचा वेगळा विचार करता. चोरांनी भुकेसाठी चोरी केली असेल तर त्याचा वेगळा विचार करता. स्वतः जन्माला घातलेलं बाळ एखादं मायबाप मारून टाकतं, तेव्हा त्याच्या मनाची काय स्थिती झाली असेल याचा विचार कोणीच करत नाही. ऑनर किलिंग टाळलं पाहिजे, टाळलंच पाहिजे, त्याला विरोध केलाच पाहिजे. पण यासारख्या घटना घडतात का? मायबाप या स्थितीपर्यंत का जातात याचा विचार माध्यम करणार आहेत की नाही? आणि माध्यमापेक्षा ही माझी विनंती त्यांच्या लेकरांना आहे, त्या मुलींना आहे. एका बापासाठी आपली लेक काय असते? दमलेल्या बाबाची कहाणी तुला म्हणून हे गाणं ऐकताना
रडणाऱ्या सगळ्याच मुली त्यांच्या डोळ्यात आपल्या बापासाठी 4 थेंब येतात, त्या सगळ्याच मुलींना आपला बाप आपल्यासाठी काही चांगला वाईट विचार करतो आहे याची जाणीवच असत नाही का? किंवा त्याला कन्व्हिन्स करण्याची इच्छाच आपल्या मनामध्ये असत नाही का? त्याच्या भावना, त्याचा सन्मान, माझी पोरगी माझा अभिमान असं फेसबुकवर अभिमानानं मिळवलेल्या बापाचा अभिमान असा कुस्करून टाकताना त्या पोरींना काहीच वाटत नाही का? हा प्रश्न मला पडत आहे. मला पडत आहे म्हणूनच तो आपल्या समोर मांडायचा. अहो, जशी लेक अभिमान असते, जसा लेकीवरती जीव असतो, तेव्हा तिच्या जगण्यासाठी त्या बापानं काही विचार केलेला असतो, तिच्या पुढच्या आयुष्याचा काही विचार केलेला असतो. त्या विचाराशी ती पोरगी सहमत नसेल तर या सहमती असहमतीविषयी चर्चा करता येऊ शकते. बापाच्या अभिमानाला, बापाच्या प्रेमाला पायातळी तुडवताना या पोरींच्या मनात किंवा त्या पोरांच्या मनात कोणतीही भावना येत नसावी का? ऑनर किलिंग, ऑनर किलिंग, ऑनर किलिंग हा शब्द ऐकताना किती वाईट वाटतं. धर्मात विवाह करावा, वेगवेगळ्या धर्मात विवाह करावा असं अभिमानानं आपण सांगतो. आंतरधर्मीय विवाहामध्ये, खास करून मुस्लिम आणि हिंदू विवाहामध्ये किती तरुणींचे विवाह यशस्वी झाले आहेत. अपवादानं काही उदाहरणं सापडतील, सन्माननीय उदाहरणं सापडतील. अपवादाने, मी म्हणत नाही की सगळीच विवाह अशी झाली आहेत, पण जर 100 विवाह झाले असतील तर 95 विवाहांची अवस्था अत्यंत वाईट होते. जितक्या अभिमानानं मेरा अब्दुल ऐसा नहीं है कॉन्फिडन्स न सांगता 18-20 दिवस, फार फार तर 18-20 महिन्यांचा अब्दुलचा सहवास तुमचा, पण 22-23 वर्षापर्यंत ज्या मायबापानी तुम्हाला वाढवलंय, मेरा बाप ऐसा नहीं है असं म्हणण्याची इच्छा तुमच्या मनात का होत नाही? हाच माझ्या समोरचा प्रश्न आहे. सगळेच बाप आक्रंदन करून वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढतायत, यावर बोलतायत, पण तरीही आपल्या बापाचं रुदन या लेकींच्या मनापर्यंत का पोहोचत नाही हा प्रश्न आहे. आणि ज्यांनी हे पोचवायला हवं त्यांनी ऑनर किलिंगचा विषय मांडता मांडता ही मनोवस्था का येते याचा देखील विचार करण्याची गरज आहे, आणि तो देखील मांडण्याची गरज आहे. तोही मांडावा इतकीच माफक अपेक्षा या सगळ्यांच्याकडून आहे. नमस्कार.